यापैकी किती विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत? इकडे लक्ष मुलांचं, इकडे समोर बसलेले विद्यार्थी, मी काय विचारतोय, आता सध्या शाळेत जातात, कॉलेजला जातात, असे किती विद्यार्थी आहेत? हात वरती करा. बाकीचे कोण? तुम्ही जात नाही? मी काय विचारलं ते नाही. मराठीत समजतं ना तुम्हाला? नक्की? 100% नक्की का? ठीक आहे. किती विद्यार्थी तुम्ही आता शाळेत जातायत किंवा कॉलेजला जातायत? काही संख्या वाढली थोडीफार. अजूनही काही ना शंका आहे, सर काहीतरी भलतंच काहीतरी विचारतायत, असं काही वाटतंय का? हेलो, ठीक है. हेलो, जो बच्चे अभी कॉलेज में है या जो पढ़ाई कर रहे हैं सर, वो पूछ रही है कितने बच्चे अभी तक की पढ़ाई करते हैं? अभी कोई पढ़ता ही नहीं है क्या हमारे यहाँ? हाथ ऊपर करिए. ठीक है. इस बहुत सारे बच्चे, इसमें से किन बच्चों को अभी प्राइज मिलने वाला है? प्राइज मिलने वाले बच्चे कौन कौन से? सर, आपण प्रत्येक कॉलेज पासून जी उर्दू मीडियमची जी कॉलेज आहे, प्रत्येक कॉलेज मधून आपण 3 टॉपर काढलेले आहे. 10वीचे 3 आणि 12वीचे 3. चांगलंय, खूप चांगल्या पद्धतीने. आज एवढ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळत आहे, म्हणजे एवढ्या पालकांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद आहे, याबद्दल खरंच धन्यवाद. ये जो प्रोग्राम रखा है आपके लिए, मी जसं मॅडमांनी सांगितलं की आमची हिंदी थोडीफार तोडकी मोडकी आहे, त्या पद्धतीने मी प्रयत्न करेल, तुम्हाला हिंदीत सांगण्याचा प्रयत्न करेल. ये जो प्रोग्राम रखा है आपके लिए रखा है, ये आयोजक टीम के लिए रखा नहीं है, आपके लिए ही. तो ये प्रोग्राम का अच्छी तरह से और ज्यादा पेरेंट्स से लाभ लेना चाहिए था. हेलो, और भैया जमाना आ गया फूलों के मुस्कुराने का, था इंतजार हमें जिसे आने का. हमारे सबके आदरणीय नेता आमदार चंद्रकांत जी रघुवंशी साहब तशरीफ लाए हैं. मैं उनका भी फाउंडेशन और हमारे समाज की तरफ से तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. जनाब बक्कू सेठ वो भी तशरीफ लाए हैं, फारूक मेमन साहब तशरीफ लाए. मैं सबका इस्तकबाल करता हूँ और सर से विनती करता हूँ कि आप अपना कंटिन्यू करें. अभी पता चला कि इतनी रौनक क्यों शांतता थी अभी तक, अब भी रौनक आई. यानी अपना वाला कोई आदमी आया यहाँ पे आणि इस हिसाब से आपके दिल में बैठने वाले व्यक्ती आहे. तर आज या कार्यक्रमाला आलेले प्रमुख मान्यवर, या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शनासाठी मला बोलवलं. सर्वात महत्त्वाचं की या कार्यक्रमात करिअर गायडन्स हा एक काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखून आमच्यासारख्या मान्यवरांना बोलवलं, याबद्दल सर्वात महत्त्वाचं धन्यवाद. करिअर हा शब्द सर्वात महत्त्वाचा म्हणजे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आलेला सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे करिअर. ह्या करिअर निवडत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, पण त्या निवडाव्या कशा या संदर्भात आज जो कार्यक्रम ठेवला गेला आहे तो प्रत्येक क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींना बोलून त्यांच्यामार्फत तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आणि बऱ्याचशा ॲडव्होकेट मॅडमांनी आणि इतर मान्यवरांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं जे फलश्रुत लाभेल या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे ते मार्गदर्शन केलं आहे. आजच्या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन करताना एवढंच सांगेल की क्षेत्र कोणतं निवडावं हा जरी सर्वात मोठाचा आपल्या पुढेचा प्रश्न असेल, तर तो निवडत असताना सर्वात महत्त्वाचं क्षेत्र निवडत असताना आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा. आणि आपल्या आवडीचं क्षेत्र जे असेल ते कोणतंही निवडा, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि ते जर क्षेत्र तुम्ही तुमच्या आवडीचं आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या क्षेत्रात, तर 100% तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचण्याचा 100% यशस्वी होणार. आणि ते यशस्वी झाल्याशिवाय राहणारच नाही, एवढं एक सांगेल. आणि आजच्या कार्यक्रमाला मला बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल आयोजक टीमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू भामरे सर.